पक्षाचा आदेश आहे, पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी थांबलो आहे. पक्ष म्हटले थांबा, मी थांबलो आहे. त्यामुळे DPTCला मनोज घोरपडेला आम्ही संधी दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार जे आहेत आणि मतदार हे भारतीय जनता पार्टीलाच मतदान देणार आहेत, बाकी कुणाला नाही. आमच्या विरोधात राष्ट्रवादी, आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केलेलं आहे सर्व. पण बातम्या तर अशा आहेत की राष्ट्रवादी आणि BJPची युती झाली म्हणून चुकीचं आहे ते. राष्ट्रवादीची BJPची कसलीही युती झालेली नाही. आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधातच मतदान केलेलं आहे आणि विरोधातच आहे. त्यामुळे कुठलीही युती आमची झालेली नाही, अफवा आहे त्या. आणि काय जिल्हा नियोजनमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ते 100% आम्हाला विजयाची खात्री आहे. ज्या पद्धतीनं आमचा कोटा होता त्या पद्धतीनं आम्ही नियोजनबद्ध या ठिकाणी सर्व उमेदवार उभे केलेले ते सर्व उमेदवार निवडून येणार त्याची खात्री आहे आम्हाला. काल कराडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये युती करायचं ठरलं होतं. ते युती सक्सेस झाली का काय त्याबद्दल? ॲक्च्युली तसं कालची जी काय बैठक झाली ती चुकीच्या पद्धतीनं पेपरनी मांडलं गेलेलं आहे, परंतु तसं काल काहीच झालेलं नाही. त्या ठिकाणी जी काय भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे, आपले उमेदवार निवडून आणावी ती भूमिका त्या ठिकाणी ठरलेली आहे. असं राष्ट्रवादीबरोबर किंवा कोणाबरोबर युती वगैरे असला विषय तिथं झालेलाच नाही काल. म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधातच आज इलेक्शन म्हणजे वोटिंग झालेलं आहे का? तसंच झालेलं आहे असं समजा. एकत्र आले भेटून माळी मतदार असून द्या पुढे खाली भाग स्माइल मॅडम ओके आता मी जिल्हा नियोजन समितीचे आज इथे मतदान झालेले आहे. त्याच्या निमित्तानं सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आमच्या गावात. ज्याप्रमाणे आमच्या नेत्यांनी हे सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेजण मतदान झालेले आहे. सगळं नक्कीच आमचे सगळे उमेदवार निवडून येतील ही आशा आहे आम्हाला. हो दादा जाऊ
बघतोय प्रोसेस दादा. बोला. काय सांगू आज DPTCचं इलेक्शन लागलं आहे. मला वाटतं हे 4थं टर्म आहे. पहिल्यांदाच इलेक्शन लागलेलं आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे. चांगले लोक जावं तिथं आणि विकास करावं. आज जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला नगरपालिकाला भरपूर त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद. फक्त काय पैसे द्या.